Hello students, we are going to study the ninth chapter, that is morphology of flowering plant. In that chapter we are already studied the point that is insertion of floral whorl. Insertion of floral whorl म्हणजे काय, जे काही फ्लोरल whorl आहेत म्हणजे फ्लावरचे पार्ट्स दॅट इज कॅलिक्स, corolla, androecium and gynoecium. हाऊ दिस कॅन बी अरेंज्ड ऑन द थॅलामस. म्हणजेच हे जे काही फोर फ्लोरल वरला आहेत त्यांचे इन्सर्शन थॅलामसवरती कसं आहे हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्याचे 3 प्रकार आपण पाहिले होते, हायपोगायनी, पेरिगायनी आणि इपिगायनी. त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे, फ्लोरल पार्ट्स अँड देअर स्ट्रक्चर. फ्लोरल पार्ट्स अँड देअर स्ट्रक्चर. यू नो दॅट देर आर द 4 डिफरंट फ्लोरल whorl. फ्लोरल म्हणजे काय, जे फ्लावरचे पार्ट आहेत ते कुठले कुठले आपण पाहिले होते, तर कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. लक्षात येते तुम्हाला आपल्याला टिपिकल फ्लावर दिलेला आहे, कशाचं दिलेलं आहे, जास्वंदीचं. म्हणजेच हे कॅलिक्स, करोला म्हणजे काय, हे पेटल्स. त्याच्यानंतर हे अँड्रोशियम्स म्हणजे हे जे दिसत आहेत अँड्रोशियम, आणि मधील हे जे काही 5 तुरे आहेत त्याला आपण गायनोशियम असं म्हणणार आहे. म्हणजेच हे 4 फ्लोरलवरला आपल्याला माहिती आहेत. ह्याच्यामध्ये काय दिलं आहे पहा, ऑल फ्लोरल पार्ट्स डेव्हलप फ्रॉम थॅलामस फ्रॉम डिफरंट नोड्स. हे तर आपण पाहिलेलं, हे जे काही फ्लोरल वरल आहे ते थॅलामसवरती डेव्हलप होतात. फ्रॉम इच नोड थॅलामस सर्कल ऑर वरला ऑफ मॉडिफाईड लिव्स इज प्रोड्युस्ड. हे जे काही 4 फ्लोरलवर आहे ते थॅलामसवरती कसे झालेले आहेत, असे गोलाकार पद्धतीनं अरेंजमेंट आपल्याला दिसते. हे गोलाकार पद्धतीनं अरेंजमेंट आपल्याला दिसते या थॅलामसवरती. थॅलामस इज कॉल्ड ॲज टोरस ऑर रिसेप्टॅकल. या थॅलामसला काय म्हणतात, टोरस किंवा रिसेप्टॅकल असं म्हणतात. थॅलामस इज ग्रीन इन कलर, हेन्स इट कॅन परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता हा थॅलामस जो आहे की ज्याच्यावरती हे 4 फ्लोरल वरल काय झालेले आहेत, अरेंज झालेले आहेत. हा थॅलामस आपल्याला जनरली कसा दिसतोय, तर ग्रीन कलरचा दिसतो. थॅलामस कसा असतो, ग्रीन कलर्ड. त्याच्यामुळं त्याचं काम काय असणार आहे, फोटोसिंथेसिस. जसं पाण्याचं काम काय असतं, ग्रीन कलरचे असतात म्हणून फोटोसिंथेसिस, तसंच थॅलामस इज ग्रीन कलर्ड, सो दे परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. त्याच्यानंतर पुढं काय दिलेलं आहे पा, आपल्याला पहिल्यांदा आउटर मोस्ट फ्लोरल वरलं पाहायचं आहे. त्याचं नाव आहे कॅलिक्स. आपण आउटर मोस्ट फ्लोरल वरलं पाहतोय कॅलिक्स. म्हणजे जे 4 फ्लोरल वरल आहेत, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. त्याच्यातला पहिला फ्लोरल वरल पाहणार आहे आपण कॅलिक्स. आता कॅलिक्स विच इज डिनोटेड ॲज के इन फ्लोरल फॉर्म्युला. आपण फ्लोरल फॉर्म्युला ज्यावेळेस मी सांगितलं तुम्हाला, फॅमिली ज्यावेळेस स्टडी केली जातात त्यावेळेस हे सिम्बॉल्स तिथं लिहावे लागतात. म्हणजे कॅलिक्स इज डिनोटेड बाय लेटर के. काय दिले पहा, त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. इट इज आउटर मोस्ट फ्लोरल वॉर्ल अँड इंडिव्हिज्युअल मेंबर आर नोन ॲज सेपल. कॅलिक्स हे फ्लावर आहे, माहिती आहे सर्वांना, हे जास्वंदीचं फुलं आहे. पण याच्यामधला जो आउटर मोस्ट फ्लोरल वरला आहे म्हणजे सगळ्यात बाहेरचा, हा काय, आउटर मोस्ट फ्लोरल वरल, त्याला काय नाव दिलेलं आहे, कॅलिक्स. हे जे काही कॅलिक्स ट्यूब आहे, हे पहा, हे काय आहे, कॅलिक्स आहे. आउटर मोस्ट फ्लोरल वरल कॉल्ड ॲज सेपल. त्याच्या युनिट मेंबरला काय म्हणतात, सेपल असं म्हणतात. आता युनिट मेंबर म्हणजे काय, आता समजा आता ही कॅलिक्सची ट्यूब आहे, ही एकमेकाला जोडलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला दाखवता येत नाही. आता ही सेपरेट, याच्यातला हा एक जो आहे त्याला काय म्हणायचं, सेपल. एक जो आहे तो सेपल. म्हणजे हे सगळे सेपल्स युनाइट झालेले आहेत आणि कॅलिक्स ट्यूब तयार झालेली आहे. तर हे सेपल्स काय असतात, काही फ्लावरमध्ये फ्री असतात. म्हणजे ह्याच्यातला एक युनिट मेंबर त्याला काय म्हणतात, सेपल. आणि असे अनेक सेपल्स मिळून काय तयार होत असतं, कॅलिक्स तयार होत असतो. जसं हे आपण पाहिले, आपण ह्यांना सगळ्यांना काय म्हणतो, पाकळ्या असं म्हणतो. एकाला आपण काय म्हणतो, पाकळी. आणि ह्या सगळ्या पाकळ्यांचा मिळून काय तयार होत असतो, कोरोला तयार होत असतो पहा. तसंच कॅलिक्सच्या युनिट मेंबरला काय म्हणतात, सेपल असं म्हणतात. सेपल्स जनरली ग्रीन इन कलर अँड परफॉर्म द फोटोसिंथेसिस. आता पाहिलं तुम्ही, सेपल जनरली ग्रीन कलरचे असतात, सो दे परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. त्याच्यानंतर पुढे काय पाहायचंय पहा, इफ ऑल सेपल्स आर युनायटेड
द कंडिशन इज कॉल्ड ॲज गॅमोसेपलस. हे लक्षात ठेवायचं. जर सेपल्स युनायटेड असतील म्हणजे एकमेकाला चिकटलेले असतील, फ्यूज असतील, तर त्या कंडिशनला काय म्हणतात? गॅमोसेपॅलस. गॅमोसेपॅलस म्हणजे उदाहरण जर आपल्याला पाहायचं म्हटलं गॅमोसेपॅलसचं, तर हे चायना रोज आहे पहा, म्हणजेच आपण जास्वंद म्हणतो, हिबिस्कस फ्लावर. आता हे दिसतंय तुम्हाला, हे सगळे कॅलिक्स एकमेकाला जोडलेले आहेत. हे एकमेकापासून जोडून काय तयार झालेलं आहे? ही कॅलिक्स ट्यूब तयार झालेली. आपण ह्या पाकळ्या जरा सुट्ट्या करूया, काढूया पाकळ्या. ह्याशी कॅलिक्स ट्यूब तयार झालेली आहे, बरोबर आहे. ही कॅलिक्स ट्यूब तयार झालेली आहे. एकमेकाला हे सेपल्स जोडलेले आहेत आणि त्याच्यामुळं काय होतं? ट्यूब तयार होते कॅलिक्सची. म्हणजे ही कसली कंडिशन आहे किंवा हा कसले सेपल आहेत? तर गॅमोसेपॅलस. हे कसले आहेत? गॅमोसेपॅलस. त्याच्यानंतर पुढे काय दिले पहा? द कंडिशन इफ द सेपल्स आर फ्री देन कॉल्ड ॲज पॉलीसेपॅलस. जर सेपल्स फ्री असतील, एकमेकाला चिकटलेले नसतील, तर त्याला काय म्हणायचं? पॉलीसेपॅलस. आणि ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला पाहायचं म्हटलं तर रोज आहे पहा. पॉलीसेपॅलस कंडिशन रोज आहे. किंवा इथं दिलेलं आहे ब्रासिका म्हणजे मोहरीचं फूल. आलं लक्षात? जर फ्री असतील तर त्याला म्हणायचं पॉलीसेपॅलस. जर फ्यूज असतील सेपल्स तर त्याला काय म्हणायचं? गॅमोसेपॅलस. ठीक आहे, पुढं पहा. द मेन फंक्शन ऑफ सेपल्स इज टू प्रोटेक्ट द इनर वर्ल पार्ट्स इन बड कंडिशन. बड कंडिशन म्हणजे ज्यावेळेस फूल कळीच्या स्वरूपामध्ये असतं त्यावेळेस ते सेपल्स काय करतात? त्या फुलाच्या आतील जे पार्ट्स आहेत, म्हणजे कोरोला असेल किंवा त्याच्यानंतर अँड्रोशियम, गायनोशियम, यांना प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. समटाइम्स सेपल्स इज ब्राईटली कलर्ड. काही वेळेस काय असतं पहा, हे सेपल जे आहे ते कसे असतात? ब्राईटली कलर्ड असतात. ब्राईटली कलर्ड म्हणजे काय? थोडक्यात वेगवेगळ्या कलरचे. आता आपण इथं जर जास्वंदीचं फुल पाहिलं तर आपल्याला कॅलिक्स कुठल्या कलरचा दिसतोय? ग्रीन कलरचा असतो. हे आपण बऱ्याचदा फ्लावरमध्ये ग्रीन कलरचाच कॅलिक्स पाहतो. परंतु काही फ्लावरमध्ये हा जो कॅलिक्स असतो तो वेगवेगळ्या कलरचा असतो. तिथं काय दिले पहा? पेटॅलॉइड सेपल. पेटॅलॉइड. पेटॅलॉइड म्हणजे काय? पेटल सारखा दिसतो. कसा दिसतो तो सेपल? पेटल सारखा दिसतो, म्हणजे पाकळी जणू काही आहे असं आपल्याला वाटतं. पेटॅलॉइड सेपल अँड अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. आणि तो असा पेटॅलॉइड सेपल काय करतो? इन्सेक्टला अट्रॅक्ट करतो. कशासाठी? तर फॉर पॉलिनेशन. कारण आपल्याला माहिती आहे पाकळ्यांचं काम काय असतं फ्लावरमध्ये? तर फुल वेगवेगळ्या कीटकांना, पक्ष्यांना वगैरे अट्रॅक्ट करणं आणि पॉलिनेशन घडवून आणणं, परागीभवन घडवून आणणं, हे त्याचं काम असतं फ्लावर्समध्ये. कशाचं? पेटलचं. परंतु काही काही फ्लावरमध्ये हे कॅलिक्स कसे असतात? वेगवेगळ्या कलरचे असतात. त्याच्यामुळं ते काय काम करतात? तर अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. एक्झाम्पल काय दिले पहा त्याचं? कॅना. कॅना म्हणजे काय? कर्दळ. कर्दळ सगळ्यांनी पाहिले. आपण सत्यनारायणची पूजा वगैरे असेल तर आपण चौरंगाला असं चारी बाजूनं काय म्हणतो? कर्दळ बांधतो पहा. म्हणजे कर्दळीची फुलं सगळ्यांनी पाहिली असतील. तर ते कर्दळीच्या फुलामध्ये आपल्याला पेटॅलॉइड सेपल पाहायला मिळतं. त्याच्यानंतर दुसरं फ्लावर दिलेलं आहे इथं मुसेंडा. एक्झाम्पल मुसेंडा. आता इथं आपण मुसेंडाचं फ्लावर तुम्हाला दाखवते पहा. हे पहा, हे काय आहे? मुसेंडा आहे. मुसेंडा इरिथ्रोफायला. ठीक आहे, हे पहा किती सुंदर दिसतं याचं फ्लावर. हे छोटंसं फ्लावर आहे त्याचं आणि आपल्याला हे जणू काही ह्या पाकळ्याच आहेत असं वाटतंय, बरोबर आहे. हे काय वाटतंय आपल्याला? जणू काही ते हे फ्लावरच्या पाकळ्याच आहेत, परंतु ते नाही. हे काय आहे? तर सेपल्स आहेत. म्हणजे हे पेटलसारखं दिसतंय म्हणून ह्याला पेटॅलॉइड सेपल असं म्हणतात. एक्झाम्पल काय पहा? मुसेंडा, पेटॅलॉइड सेपल. त्याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे पहा. दॅट इज सेपल्स कॅलिक्स दॅट इज सेपल्स मॉडिफाईड इनटू हेअरी स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज पॅपस. आता काय दिलं इथं? मेन फंक्शन्स. आपण फंक्शन पाहतोय सेपलचं. काय काय पाहिलं सेपलचं फंक्शन? एक तर माहिती आहे आपल्याला ग्रीन कलरचं असल्यामुळं ते काम कुठलं करतं? फोटोसिंथेसिस. त्याचबरोबर इट प्रोटेक्ट द इनर वर्ल ड्युरिंग फ्लावर इन बड कंडिशन. त्याच्यानंतर पुढचं फंक्शन तिसरं कुठलं पाहिलं आपण? इफ सेपल्स आर ब्राईटली कलर दे अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. त्याच्यानंतर आणखीन एक फंक्शन दिलेलं आहे सेपलचं. तर काही प्लांट्समध्ये हे सेपल्स किंवा कॅलिक्स कसा असतो?
मॉडिफाईड झालेला असतो. कशामध्ये? तर हेअरी स्ट्रक्चर्समध्ये. हेअरी स्ट्रक्चर्समध्ये कॉल्ड ॲज पॅपस. कॉल्ड ॲज पॅपस. Such a calyx helps in dispersal of seeds or fruits. Example, सोनकस. एक्झाम्पल, सोनकस. म्हणजे काही प्लांटमध्ये तुम्हाला पॅपस कॅलिक्स पाहिलं असेल. पहा आता हे पहा, पॅपस कॅलिक्स सगळ्यांना माहिती आहे. हे आपण हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हातारी म्हणतो की नाही आपण, हे असं पहा. किंवा इथं सोनकस प्लांट मी तुम्हाला दाखवते. हे पहा, हे आहे सोनकस. हे सोनकसचं प्लांट आहे आणि हे त्याचे काय आहेत? पॅपस कॅलिक्स आहे. दिसते? हे इथं पिक्चर दाखवलंय तुम्हाला सोनकस. त्याच्यानंतर हे म्हातारीसारखं दिसतंय पहा. आपण म्हणतो बाई हवेमध्ये उडताना आपल्याला पाहिलं असेल आपण, ह्याला पॅपस कॅलिक्स असं म्हणतात. एक्झाम्पल हे तुम्हाला दाखवते. हे सोनकस आहे. पॅपस कॅलिक्स हे असं आपल्याला माहिती आहे, असं उडतात पहा असं. ठीक आहे. तर हे सोनकस प्लांट आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट काय आहे पहा? कोरोला. पुढचा पार्ट आहे कोरोला. कोरोला which is denoted by a letter C. It is the second floral whorl from outer side and variously colored. आउटर साइड म्हणजे बाहेरून दुसऱ्या नंबरचा जो फ्लोरल पार्ट आहे त्याला काय म्हणायचं? कोरोला. हा दिसतोय तुम्हाला जास्वंदीच्या फुलामधले, ह्याला आपण काय म्हणणार आहे? कोरोला असं म्हणणार आहे. अँड द युनिट मेंबर ऑफ दिस कोरोला इज कॉल्ड ॲज पेटल. युनिट मेंबरला काय म्हणतात? पेटल. म्हणजे हे एक जे आहे, ह्या एक पाकळी पेटल म्हणतो. आणि ह्या अशा अनेक पेटल्सचा मिळून काय होत असतं? कोरोला तयार होत असतो. पेटल्स मे बी स्वीट टू टेस्ट, possesses सेंट, ओडर, ॲरोमा ऑर फ्रॅग्रन्स. हे तर आपल्याला माहितीच. स्वीट टू टेस्ट. आता सगळ्याच पाकळ्या जर आपण पाहिल्या तर स्वीट टू टेस्ट नसतात पहा. म्हणजे चवीला अशा थोड्याशा गोड लागतात. आता गुलाबच जर आपण खाऊन बघितलं, म्हणजे त्याच्या पाकळ्या जर पाहिल्या तर आपण थोड्याशा आपल्याला असं स्वीट लागतात. त्याचबरोबर पाकळ्यांचा वास तर आपले म्हणजे फुलांचा तर वास येतोच. ॲरोमा, फ्रॅग्रन्स, सुगंध माहिती आहे आपल्याला, फुलांचा सुगंधी वास येतो. द कंडिशन इन विच पेटल्स आर फ्री इज कॉल्ड ॲज पॉलीपेटॅलस. एक्झाम्पल, रोज. पॉलीपेटॅलस म्हणजे ज्या फुलामध्ये पाकळ्या कशा असतात? सुट्ट्या असतात, फ्री असतात, त्याला काय म्हणायचं? पॉलीपेटॅलस. एक्झाम्पल, रोज. किंवा दुसरं एक्झाम्पल आता तुमच्यासमोर हे आहेच. याच्या पाकळ्या कशा आहेत? ह्या जास्वंदीच्या फुलाच्या पाकळ्या कशा आहेत? सुट्ट्या आहेत. 5 पाकळ्या सुट्ट्या आहेत, म्हणून हे कसलं आहे? पॉलीपेटॅलस कोरोलाचं उदाहरण आहे. एक्झाम्पल इथं रोज दिलेलं आहे. आपल्या ओळखीचं जास्वंद पण आहे. इफ दे आर फ्यूज इट इज कॉल्ड ॲज गॅमोसेपॅलस. जर पाकळ्या एकमेकाला चिकटलेल्या असतील तर त्याला काय म्हणायचं? गॅमोपेटॅलस. एक्झाम्पल, धतुरा. हे पण आपल्याला माहिती आहे, धोत्र्याचं फूल सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर धोत्र्याच्या फ्लावरमध्ये अशी फ्लावरची ट्यूब तयार होते. कशाची ट्यूब तयार होते? पेटलची अशी ट्यूब तयार होते. तुम्ही पाहिलं असेल धोत्र्याचं फूल असं उभं असतं धोत्र्याचं फ्लावर, त्याचे पेटल्स फ्यूज असतात. द मेन फंक्शन ऑफ कोरोला इज टू अट्रॅक्ट द डिफरंट एजन्सीज फॉर द पॉलिनेशन. हे तर आपल्याला माहितीच आहे. पॉलिनेशन म्हणजे काय? परागीभवन म्हणतो. आणि हे पाकळ्या कशा असतात? वेगवेगळ्या, किंवा पेटल्स कशा असतात? वेगवेगळ्या कलरचे असतात. आणि त्यांचं काय काम असतं? तर डिफरंट एजंट्स म्हणजे पॉलिनेटिंग एजंट्स म्हणतो आपण, म्हणजे इन्सेक्ट, बर्ड्स यांना काय करायचं? अट्रॅक्ट करायचं आणि पॉलिनेशन घडवून आणायचं. त्याच्यानंतर पुढचा फ्लोरल पार्ट कुठला आहे पहा? 2 पार्ट पाहिले आपण, कॅलिक्स आणि कोरोला. त्याच्यानंतर पुढचा कुठला आहे पहा? पेरियांत. तर पेरियांत म्हणजे काय? मेनी टाइम्स कॅलिक्स अँड कोरोला रिमेन्स अनडिफरन्शिएटेड. सच अ मेंबर्स इज नोन ॲज टेपल्स. द वर्ल ऑफ टेपल्स इज नोन ॲज पेरियांत. आता काय पहा, आता आपण हे जास्वंदीचं फूल पाहिलं. जास्वंदीच्या फुलामध्ये आपल्याला म्हणतोय आपण, हे काय आहे? कॅलिक्स आहे. हे हिरव्या कलरचं कॅलिक्स आहे. त्याच्यानंतर हे त्याच्या काय आहेत? कोरोला आहे किंवा पेटल्स आहेत. म्हणजे हे आपण सांगू शकतोय क्लिअरली, ह्या पेटल्स आहेत, ह्या सेपल्स आहेत, असं सांगू शकतो. परंतु काही फ्लावरमध्ये आपल्याला कॅलिक्स, कोरोला असं डिफरन्शिएटच करता येत नाही किंवा ओळखताच येत नाही, की ज्याला आपण ह्याला कॅलिक्स म्हणावं, याला कोरोला म्हणावं असं म्हणताच येत नाही. अनडिफरन्शिएटेड असतं.
अशा मेंबरला काय म्हणतात? टेपल्स. जसं आपण कोरोलाच्या युनिटी मेंबरला काय म्हणतो? पेटल म्हणतो. कॅलिक्सच्या युनिटी मेंबरला काय म्हणायचो आपण? सेपल म्हणतो. तसंच कॅलिक्स कोरोलासारखंच जर अनडिफरन्सिएशन होत असेल फ्लावरमध्ये तर त्याला काय म्हणतात? पेरियांत असं म्हणतात. जसं कॅलिक्स कोरोलासारखं तसं पेरियांत म्हणायचं. आणि पेरियांत त्याच्या युनिट मेंबरला काय म्हणतात? टेपल्स. जसं सेपल आणि पेटल म्हटलं आपण, तसंच पेरियांतच्या युनिट मेंबरला काय म्हणतात? टेपल्स. त्याच्यानंतर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे पहा. काय दिली आहे पेरियांतबद्दल? इफ ऑल टेपल्स आर फ्री देन कंडिशन इज कॉल्ड ॲज पॉलीफायलस. ठीक आहे, पॉलीफायलस म्हणजे काय? जसं आपण कॅलिक्स कोरोलामध्ये पाहिलं होतं तसंच टेपल्स जर फ्री असतील तर काय म्हणायचं? पॉलीफायलस. अँड इफ दे आर फ्यूज्ड कॉल्ड ॲज गॅमोफायलस. जर टेपल्स फ्यूज असतील तर त्याला काय म्हणायचं? गॅमोफायलस. आणि फ्री असतील तर त्याला काय म्हणायचं? पॉलीफायलस. पुढे काय दिले पहा? सेपलॉइड पेरियांत शोज ग्रीन टेपल्स व्हाईल पेटॅलॉइड पेरियांत ब्राईटली कलर्ड टेपल्स. म्हणजे काय? सेपलसारखे जर पेरियांत असतील तर ते ऑब्वियसली कसे असतात? ग्रीन कलरचे असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे सेपल जनरली ग्रीन कलरचे असतात. त्याच्यामुळं पेरियांत शोज ग्रीन टेपल्स व्हाईल पेटॅलॉइड पेरियांत शोज ब्राईटली कलर्ड टेपल्स. एक्झाम्पल त्याचं काय? लिली, ॲमॅरंथस, सिलोसिया. आता ज्या फ्लावरमध्ये आपल्याला कॅलिक्स कोरोला ओळखता येत नाही असे एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत. सिलोसिया आणि दुसरं कुठलं दिलंय? लिली दिले पहा, लिली. आता हे लिलीचे फ्लावर्स आहेत बघा, खूप सुंदर आहेत. हे लिलीचे फ्लावर्स आहेत सगळे. वेगवेगळ्या लिलीचे फ्लावर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे लिलीचं प्लांट आहे, दिसतंय आपल्याला. याच्यामध्ये कॅलिक्स कोरोला असं काही डिफरन्सिएशनच करता येत नाही. ठीक आहे, एक कॉमनच वरला आपल्याला दिसतोय पेरियांत. हे लिलीचं आहे. आणि दुसरं एक्झाम्पल कुठलं सांगितलं मी तुम्हाला? सिलोसिया. हे पण आपण ओळखीचं आहे, आपल्याला पाहिलं असेल तुम्ही कुठतरी. सिलोसिया म्हणजे काय? वेलवेटचं फुल म्हणतो पहा आपण याला, वेलवेटचं फुल हे सिलोसिया आहे. याच्यामध्ये कॅलिक्स कोरोला असं काही दिसतंय का? नाही, सगळं सारखं दिसतंय. म्हणजेच पेरियांत, ह्याला म्हणायचं पेरियांत. म्हणजेच हे सिलोसिया आहे आणि हे लिलीचे फ्लावर्स आहेत. ठीक आहे. It protects the floral whorl. Petaloid tepals helps in pollination and sepaloid tepals perform the photosynthesis. म्हणजे काय? इट प्रोटेक्ट द पेरियांतचं काम काय असतं? ते पेटल्स म्हणजे पेटलॉइड टेपल्स असतील तर त्या काय करतील? पॉलिनेशनचं काम करतील. आणि सेपलॉइड टेपल्स असतील, सेपलॉइड म्हणजे ग्रीन कलरचे, कारण आपल्याला सेपल्स माहिती आहेत कसे असतात? ग्रीन कलरचे असतात. त्याच्यामुळे ते काम कुठलं करतील? फोटोसिंथेसिस. ठीक आहे. आता इथे एक मध्येच पॉईंट आलाय पहा, ॲस्टिवेशन. ॲस्टिवेशन म्हणजे काय? तर मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ सेपल्स, पेटल्स और टेपल्स इन फ्लावर विथ रिस्पेक्ट टू मेंबर्स ऑफ सेम वर्ल. आता हा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये परत आपल्याला बऱ्याचशा डेफिनेशन्स इथं दिलेल्या आहेत. ह्या दिलेल्या आहेत: वॉल्वेट, ट्विस्टेड, इम्ब्रिकेट, व्हेक्झिलर. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. हे ॲस्टिवेशन म्हणजे काय हे पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. इथे एक छोटासा पॉईंट आणखीन एक दिलेला आहे, इपी कॅलिक्स. इपी कॅलिक्स म्हणजे काय आपल्याला पाहायचंय. तर इपी कॅलिक्स म्हणजे काय पहा, it is additional whorl of sepal. It is additional whorl of sepal like structure formed by bracteole which occurs on outside of the calyx. आता हे बघा अगोदर, इपी कॅलिक्स म्हणजे काय? इपी म्हणजे काय असतं? ह्या शब्दाची फोड जर आपण केली, इपी म्हणजे अबाव, वरती. कॅलिक्स माहिती आहे तुम्हाला. आता हे जास्वंदीचं फुल आहे. ठीक आहे, जास्वंदीचं फुल. तर त्याच्यामध्ये हा कॅलिक्स आहे, माहिती आहे? हा काय आहे? कॅलिक्स ट्यूब आहे ही. आणि हे कॅलिक्स वरती काय दिसते पहा आपल्याला? छोटी छोटी लीफ लाईक स्ट्रक्चर दिसते. हे कॅलिक्स वरती आहे म्हणून ह्याला म्हणायचं इपी कॅलिक्स. हे जे आहे हा वरला जो आहे तो काय आहे? इपी कॅलिक्स आहे. हे कॅलिक्स वरती असे छोटे छोटे लीफ लाईक दिसते, त्याला काय म्हणायचं? इपी कॅलिक्स. आलं लक्षात?
It is additional whorl sepal like structure formed by the bracteole which occurs on the outside of calyx. These are 5 to 8 in numbers. It is the characteristic feature of family Malvaceae. हे इपिकॅलिक्स कुठल्या फॅमिलीमध्ये आढळतात? प्लांटच्या फॅमिली असतात वेगवेगळ्या, मग त्याच्यातले एक नाव दिले आपल्याला फॅमिलीचं मालवेसी. आत्ता आपण हे जास्वंदीचं फूल जे पाहतोय किंवा जास्वंदीचं हे जे प्लांट आहे, इट ऑल्सो बिलॉंग्स टू मालवेसी. हे मालवेसी या फॅमिलीचा मेंबरच आहे हा एक, ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात? इपिकॅलिक्स. आलं लक्षात? हे काय आहेत पहा? इपिकॅलिक्स आहेत. हे काय आहेत? इपिकॅलिक्स. कॅलिक्स वरती छोटे छोटे लीफ लाईक दिसत आहेत, त्याला म्हणायचं इपिकॅलिक्स. आणि हे जनरली कुठं पाहायला मिळतात आपल्याला? तर मालवेसी फॅमिलीमध्ये. दे आर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. प्रोटेक्शनचं काम करतात. एक्झाम्पल लेडीज फिंगर. एक्झाम्पल लेडीज फिंगर म्हणजे भेंडी. भेंडी पण हे मालवेसी फॅमिलीचाच एक मेंबर आहे. आणि दुसरं एक्झाम्पल या मालवेसी फॅमिलीचं तर हे जास्वंदीचं फूल किंवा जास्वंदी किंवा हिबिस्कस म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं या व्हिडिओमध्ये? तर फ्लोरल वॉर्ल पाहत होतो आपण. फ्लोरल पार्ट्स अँड देअर स्ट्रक्चर्स पाहतोय आपण. मग फ्लोरल पार्ट 4 असतात: कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. त्याच्यातले 2 पार्ट आपण पाहिले. कुठले पाहिले? तर कॅलिक्स आणि कोरोला पाहिलेला आहे. कॅलिक्स आणि कोरोला. कॅलिक्स कोरोला यांना काय म्हणतात? नॉन इसेन्शियल वॉर्ल ऑफ फ्लावर. का असं म्हणायचं नॉन इसेन्शियल वॉर्ल ऑफ फ्लावर? बिकॉज दे डू नॉट डायरेक्टली टेक पार्ट इन टू द सेक्शुअल रिप्रोडक्शन. कॅलिक्स कोरोला हे जे आहे ते डायरेक्ट सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत नाहीत म्हणून. परंतु याच्या पुढचे जे 2 पार्ट आहेत, अँड्रोशियम आणि गायनोशियम. अँड्रोशियम म्हणजे मेल पार्ट आहे, गायनोशियम म्हणजे फिमेल पार्ट आहे. ते डायरेक्ट सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं? इसेन्शियल वॉर्ल ऑफ फ्लावर. आता हे 2 पार्ट, त्याची माहिती, इन्फॉर्मेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर हे जे अस्टिवेशनचे प्रकार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.